भोंदू अशोक खराच्या अटकेमागे एक मोठी रणनीती असल्याचं आता समोर आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूत्र हलवली होती। नाशिक पोलिसांवर त्यांनी विश्वास दाखवला होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकाला जबाबदारी दिली होती। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या अटकेचा सगळा मास्टर प्लान आखला होता। मोबाईल स्विच ऑफ करून गुप्त ऑपरेशन राबवण्यात आलं। चोर शिरल्याचं नाट्य निर्माण करत खरातला जेरबंद करण्यात आलं होतं। अतिशय गोपनीय आणि शिताफीनं ही कारवाई पार पडली। अटकेमागचं ऑपरेशन प्लान आता समोर आलं। गुन्हे शाखा आणि गुंडविरोधी पथकानं आयुक्तांचा प्लान यशस्वी केला। तर भोंदू अशोक खराच्या अटकेमागची मोठी रणनीती आता समोर आली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक पोलिसांवर विश्वास दाखवत त्यांना एक जबाबदारी दिली आणि संदीप कर्णिक आणि त्यांच्या पथकानं ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। तर खरातला नेमकं कशी अटक करण्यात आली आपण पाहूयात। या प्रकरणातल्या पीडितांनी खरातवर कारवाईसाठी एका आमदाराची खरं तर भेट घेतली होती। संबंधित व्हिडिओ दाखवत संपूर्ण घटनाक्रम त्या आमदाराला सांगितला। तसंच विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्याची सगळ्या महिलांनी विनंती सुद्धा केली। अटकेचा हा ऑपरेशन प्लान सुद्धा आपण पाहतोय। मात्र संबंधित त्या आमदारानं उलट खरातलाच हे सगळं प्रकरण सांगितलं। प्रकरण दडपण्याच्या उद्देशानं खरातकडून एका पीडितेच्या पतीवरच गुन्हा दाखल करण्यात आला। तरीही या सगळ्या महिलांनी पीडितांनी हार मानली नाही आणि दुसऱ्या एका आमदाराची भेट घेतली आणि त्या संबंधित आमदारानं मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे सगळं प्रकरण घातलं आणि मग खरी सूत्र हलवण्यात आली। त्यामुळे सुरुवातीला ज्या आमदाराला या सगळ्या महिलांनी भेट दिली होती तो आमदार नेमका कोण होता, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल का घेतली नाही, असे सवाल सुद्धा या माध्यमातून आता उपस्थित होतात। रुपाली चाकणकर यांनी नुकताच राजीनामा आपला दिला आहे। त्यांचा राजीनामा व्हावा यासाठी त्यांच्या पक्षातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे ते मागणी होत होती। आपल्यासोबत रुपाली ताई ठोंबरे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, रुपाली चाकणकर यांनी तर आपला राजीनामा दिलेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्रातील ज्या 500,000 क्लिपा येत आहेत, म्हणजे 500,000 महिलांचं शोषण त्या भोंदूबाबांनी केलेलं आहे। मग या भोंदूबाबाला मदत कुणी केली? या भोंदूबाबांच्या प्रकरण दडपण्याचा कोणी पदावर असलेल्या व्यक्तीने हातभार लावलेला आहे। म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा घेतलेला आहे। आता त्यांना आरोपी करून सेक्शन 120 ब नुसार आरोपी करून सखोल तपास झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे। याच्यासाठी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे या नात्याने, झाशीची राणी प्रतिष्ठान अध्यक्ष या नात्याने, महिलांच्या सुरक्षतेसाठी, महिलांना याच्या पुढे कोणी फसवू नये याच्यासाठी त्यांची सखोल तपास करून त्यांना आरोपी करून या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे। त्यांच्यामुळे जे सरकार बदनाम होत होतं, राज्य महिला आयोग हे सरकारचा विभाग आहे, त्याच्यावरनं त्यांना पायउतार केलेला आहे आणि आता या अजून काही त्यांच्या या तपासामध्ये ज्या काही गोष्टी समोर येतील तर आम्हाला खात्री आहे सुनेत्रा वहिनी त्यांना त्यांच्याकडे ज्या काही पद आहेत त्याचाही राजीनामा घेतील। तपास आता योग्य पद्धतीने होईल असं आपल्याला वाटतं? चालू आहे याच्यामध्ये SITच्या ज्या तेजस्विनी सातपुते मॅडम आहे, म्हणूनच तपासाच्या अंतर्गत कायद्याला धरून माननीय गृहमंत्र्यांना ते आम्ही पत्र दिलेलं आहे की चाकणकर यांना तातडीने आपण अटक करण्यात यावी। तर आपण पाहिलं चाकणकर यांना अटक करून लवकरात लवकर अटक करून याचा तपास जो आहे तो व्यवस्थित चाललेला आहे असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे। अविनाश परब, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।